नमस्कार. आज आपण तुरीच्या दाण्याची उसळ करणार आहोत. हे घरची गावरानी तुरी आहे. गावातल्या आहे या तुरी. ह्या तुरी रात्रभर भिजू घातलेल्या होत्या. रात्रभर भिजू घालून त्या पाण्यातून काढून घेतलेल्या आहे, स्वच्छ धुवून घेतलेल्या आहे. त्याची आपण उसळ करणार आहोत. ही उसळ खूप पौष्टिक आणि खूप छान लागते. त्यासाठी साहित्य घेतलेले आहे. एक कांदा चिरलेला आहे, बंदा कांदा, कोथिंबीर घेतलेली आहे, 2-3 मिरच्या घेतलेल्या आहे आणि कढीपत्ता, 5-7 लसणाच्या कळ्या घेतलेल्या आहे. अर्धा चम्मच जिरं घेतलेलं आहे आणि थोडंसं पाऊण चम्मच तिखट घेतलेलं आहे. तेवढंच पाऊण चम्मच मीठ घेतलेलं आहे आणि थोडीशी हळद आणि थोडासा काळा मसाला घेतलेला आहे. हे सर्व साहित्य घेतलेलं आहे. आणि ही उसळ, गावरानी तुरीची उसळ खूप छान लागते, चवीला छान लागते. आपण नेहमी मटकी, चणे, बाकीच्या उसळी तर नेहमीच खातो, पण एखाद्या वेळेस ही पण उसळ खायला पाहिजे. खूप छान लागते. चला तर आपण रेसिपी तयार करूया. अर्धा गडू तेल घेतलेलं आहे. कढई गॅसवर ठेवली आहे. तेल टाकलेलं आहे. त्यात तेल चांगलं गरम झालं की त्यात कांदा टाकून घेते. ही उसळ लहान मुलांना, मोठ्यांना, सर्वांना आवडते. कांदा छान लाल होऊ देऊ. त्यातच थोडीशी मिरची जी आपण घेतलेली आहे ती मिरची पण टाकून घेऊ, म्हणजे मिरची आणि त्याचा स्वाद छान येते. कढीपत्ता पण टाकून घेऊ आपण. मध्ये टाकण्यासाठी थोडंसं गरम पाणी आपण गॅसवर ठेवूया. गरम पाणी थोडंसं टाकलं की उसळीला छान चव येते. लसूण जिऱ्याची पेस्ट पण टाकलेली आहे आपण. आणि मी कोणत्याही भाज्यामध्ये टमाटर टाकत नाही. ठराविक भाज्यामध्ये टाकते म्हणा, पण उसळी वगैरेमध्ये टाकत नाही. इथं आपण गरम पाणी करायला ठेवलेलं आहे. गरम पाणी आपण ह्या उसळीमध्ये टाकू. गरम पाणी उसळीमध्ये टाकले की त्याची टेस्ट पण खूप छान येते. आता सर्व मसाले टाकून झालेले आहे आपले. आता यामध्ये आपण तुरीचे दाणे भिजवलेले टाकूया. तुरीची उसळ ही घरात सर्वांनाच आवडते. सर्वजण आवडीनं खातात ही उसळ. आणि ग्रामीण भागामध्ये याला घुगऱ्या म्हटलं जाते आणि आपल्या शहरी भागामध्ये आपण उसळ म्हणतो. आणि ही खूप पौष्टिक उसळ राहते. आणि एक आपण वाफ काढून घेऊया. वाफ काढून घेतली की छान होते. आणि नंतर आपण गरम पाणी टाकूया. आणि गरम झालेलं आहे आपलं. आणि उसळीला सुद्धा एक छानशी वाफ काढून घेतलेली आहे. आता आपण गरम पाणी जे आपण तापवलेलं होतं तर ते पाणी आपण त्या उसळीमध्ये टाकूया. त्यामुळे उसळ छान शिजून जाते आणि चवीला खूप छान लागते. कोणत्याही भाज्यामध्ये, कोणत्याही उसळमध्ये थोडंसं गरम पाणी टाकलं की त्याची टेस्ट खूप छान येते. त्यात थोडीशी कोशिंबीर टाकून घेऊ आणि छान शिजायला ठेवून देऊ 5 ते 7 मिनिटासाठी. तुरीची उसळ छान झालेली आहे आपली. खूप टेस्टी लागते. एकदा घरी नक्की करून पहा.
हां, ही गावरानी तुरीची उसळ, त्यात लिंबू पिळवून, तर मग काही पाहायलाच नको. आपली गावरानी तुरीची उसळ छान तयार झालेली आहे. ही आपण पोळीबरोबर किंवा भाकरीबरोबर सुद्धा खाऊ शकतो, भाजी म्हणून पण खाऊ शकतो. पहा किती छान झालेली आहे. गावरानी तुरीचा रस्सा पण खूप छान लागते. आणि लिंबू पिळून तर त्याची चवच खूप छान होऊन जाते. तेव्हा तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटत आहे ते नक्की सांगा. आणि खरंच तुम्ही घरी शेतातून एखाद्या वेळेस तुरी बोलवून घ्या आणि या तुरीची उसळ नक्की घरी बनवा. ग्रामीणमध्ये याला घुगरी म्हणतात, पण आपण याला उसळ म्हणतो. तेव्हा तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटते ते नक्की सांगा. आणि आवडत असल्यास लाईक सबस्क्राईब नक्की करा. आणि या घरी तुरीची उसळ खायला. धन्यवाद.